नमस्कार मंडळी, वेलकम टू कोकण डायरीज अँड मोर. IPL सीझन 2025ची फायनल मॅच काल झालेली आहे आणि त्यात माझी फेवरेट टीम RCB, जी मी कितीतरी वर्षापासून सपोर्ट करत होते, त्यांनी फायनली IPLची ट्रॉफी मिळवली आहे. तर त्याचंच सेलिब्रेशन म्हणून आज आपण एक गोड पदार्थ बनवणार आहोत. तो आहे नारळाच्या दुधातल्या तांदूळाच्या शेवया, ज्याला आपण कोकणी भाषेत शिरवळे सुद्धा म्हणतो. चला तर मग करूया सुरुवात. सगळ्यात आधी तांदूळाची उकड काढायची आहे. 4 वाट्या तांदूळाचं पीठ घेतलेलं आहे. त्यात आपण थोडंसं मीठ घालणार आहोत आणि उकळतं गरम पाणी घालून ते मिक्स करणार आहोत. मिक्स करून 5 मिनटं ते तसंच झाकून ठेवायचं आहे. 5 मिनटं झाली की हे मिश्रण गरम असल्यामुळे आपण ते थोडं थोडं हळूहळू तसंच मळून घेणार आहोत. अशा प्रकारे लांबट गोळे करण्याचं कारण म्हणजे आम्ही इथे चक्री पात्र वापरलं आहे, जे लांबट आकाराचं आहे. तुमच्याकडे शेवगा असेल तर तुम्ही शेवगा वापरू शकता. ज्याने तुम्ही हे गाळणार त्या भांड्याच्या शेपप्रमाणे आपण गोळ्यांचा शेप बनवायचा आहे. आता हे गोळे उकळत्या पाण्यात शिजवायचे आहेत. गॅस मोठा ठेवला तरी चालेल. उकळल्यावर ते गोळे वर तरंगणार तेव्हा आपल्याला ते काढून घ्यायचे आहेत. हा उकळलेला गोळा आपण चक्री पात्रात घालणार आहोत आणि त्याच्या शेवया पाडून घेणार आहोत. आता आपण बघूया नारळाचा रस कसा बनवतोय. अगदी सिंपल स्टेप्स आहे. खोबरं घेतलेलं आहे, जे आपण नुसतं पाणी घालून वाटून घेणार आहोत. एका भांड्यात आम्ही गूळ विरघळायला पाण्यात घालून ठेवलं आहे. गूळ पूर्ण विरघळलं की ते असं दिसतं. आता नारळाचं दूध किंवा नारळाचा रस काढून घ्यायचा आहे. त्याच्यासाठी मी चाळण घेतलेली आहे आणि हे वाटलेलं खोबरं त्यातून पिळणार आहे. वाटलेल्या खोबऱ्याचं जे दूध आहे ते आपण गुळाच्या पाण्यात घालणार आहोत आणि त्यात वेलची पूड आणि मीठ घालून मिक्स करणार आहोत. हे रेडी आहे आणि जस्ट डेकोरेशनसाठी मी गुळचून वर घातलेली आहे. तर अशा प्रकारे हा पारंपरिक अस्सल कोकणी पदार्थ नारळाच्या दुधातल्या शेवया, ज्याला आपण कोकणीत शिरवळे म्हणतो, तो रेडी आहे. अशाच इंटरेस्टिंग कोकणी व्हेज रेसिपीजसाठी फॉलो करा कोकण डायरीज अँड मोर. धन्यवाद.